आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। ठाकरेंच्या मोर्चामध्ये भास्कर जाधव दिसले नाहीत। विरोधकांच्या पत्रावरती भास्कर जाधवांची सही सुद्धा नाही। भास्कर जाधवांच्या अनुपस्थितीवरून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाण। मनसे नेते प्रकाश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खैरेंची भेट। चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये मोर्चाच्या वेळेवरून चर्चा। मुंबईत मनसेच्या बॅनरवरती भाजपचे मंत्री अशोक उईकेंचा फोटो। उईकेंच्या मराठीबाबतच्या भूमिकेवरती बॅनरवर उल्लेख। काल अजित पवार आणि आज उईकेंच्या भूमिकेची बॅनरबाजी। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये जगताप हंडोरेंना वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार। खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाची चौकशी होणार। 150 कोटी वादग्रस्त जमीन प्रकरणी होणार चौकशी। सालरजंग वंशजांनी देखील चौकशी होणार असल्याची माहिती। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। 29 ऑगस्टला मुंबई गाठायचे। अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांसमोर मनोज जरांगेंचा निर्धार। 27 ऑगस्टला निघायचंय आणि न थांबता 2 दिवसात मुंबईला जायचंय। जरांगेंची बैठकीत घोषणा। मनोज जरांगेंचा हा बालहट्ट। मात्र सरकारनं आता या झुंडशाहीला बळी पडू नये। लक्ष्मण हाकेंची मागणी। मनोज जरांगेला शरद पवारांची फूस आहे, हाकेंचा आरोप। अजित पवार महाजातीयवादी नेता। सारथीबाबत जी तत्परता दाखवली ती तत्परता महाज्योतीसाठी का नाही? लक्ष्मण हाकेंचा सवाल। सारथीच्या इमारतीत 2 मजले महाज्योतीच्या कार्यालयासाठी देण्याचीही मागणी। राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांना फटकारलं। विचारधारा पटत नसल्यास राजीनामा द्यावा, अन्यथा कारवाईसाठी पक्ष समर्थ। इद्रिस नायकवाडींकडून संग्राम जगतापांच्या राजीनाम्याची मागणी।